नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. महत्त्वाची बातमी समोर येते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईमधून मुंबईत 20% हॉटेल हे बंद झालेले आहे. आखाती देशांमधील युद्धाची झळ घरापर्यंत पोहोचलेली आहे. तर त्याच झळीचा परिणाम हा हॉटेल व्यवसायावर देखील झालेला आहे. हॉटेल व्यवसाय हे ठप्प झालेले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण थांबवलं, त्यामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला आणि गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स ही बंद झाली आहे. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याचा हा परिणाम होतो. व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण थांबवण्यात आलंय. आखातात भडकलेल्या युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला असून त्याचा सर्वात मोठा फटका हा हॉटेल व्यवसायाला बसलाय. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचं वितरण थांबवण्यात आल्यानं त्यावर विसंबून असलेल्या हॉटेल्सची कोंडी झाली आहे. मुंबईत तब्बल 20% हॉटेल्स बंद ठेवण्याची आफत ओढावली आहे. हे प्रमाण पुढच्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता असून हॉटेलमध्ये खायचे वांदे होणार आहेत. युद्धाचा गॅस पुरवठा साखळीला फटका बसलाय. हिंदुस्थानात गॅसचा तुटवडा वाढत चाललाय. व्यावसायिक वापराच्या गॅस विक्रीवर निर्बंध आणले गेले. तर घरगुती वापराच्या गॅस विक्रीबाबतही नवे नियम करण्यात आले. त्यानुसार महिन्यातून केवळ एकच गॅस सिलेंडर ग्राहकांना मिळणार आहे आणि या निर्बंधांचे झटके बसू लागले असून हॉटेल व्यावसायिक हादरून गेले. तर व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं हा मोठा परिणाम झालेला आहे. 20% हॉटेल व्यवसाय हे हॉटेल्स बंद झालेले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण थांबवलंय, त्यामुळे गॅस तुटवडा निर्माण झालाय. हॉटेल्समध्ये गॅस मिळत नाहीये आणि यामुळेच 20% हॉटेल्स हे बंद झालेले आहे. तर घरगुती गॅससाठी, गॅस बुकिंगसाठीही नवे नियम हे लागू करण्यात आलेले आहे. दरम्यान आखाती युद्धांचा मोठा परिणाम हा भारतामधील हॉटेल साखळीवर झाल्याचं पाहायला मिळतं. मुंबईतील 20% हॉटेल्स हे बंद झालेले आहे. व्यावसायिक सिलेंडरचं वितरण बंद करण्यात आलं. केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. तर गॅसचा होणारा तुटवडा लक्षात घेता सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत अधिक माहितीसाठी जोडले गेले आहे. महेंद्र, व्यावसायिक सिलेंडरचं वितरण बंद झालं आणि त्यानंतर मोठा फटका बसलेला आहे हॉटेल व्यवसायाला. नक्कीच प्रणिता, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल अमेरिका संघर्षाचा परिणाम आहे तो आता भारतातील हॉटेल उद्योगावर दिसू लागलाय. इराण आणि अमेरिका या संघर्षामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून मुंबईतील जवळपास 20% हॉटेल्स आहेत ते बंद करण्यात आले अशी माहिती आहे. ती हे नावाचं असोसिएशन आहे हॉटेल्स रेस्टॉरंट मुंबईतलं. या असोसिएशनतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे हा तुटवडा कायम राहिला तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे, असं हॉटेल्स या असोसिएशनकडून सांगण्यात येतंय. गॅसचा तुटवडा आणखी काही दिवस जर तसाच राहिला तर त्याचे गंभीर परिणाम होतील आणि पुढील जे काही दिवस गॅस सुरळीत झाला नाही तर मुंबईतील एकूण 50% हे हॉटेल बंद होऊ शकतात, असा जो आहार या संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी दिलेला इशाराही आहे. जी महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.